नमस्कार मित्रांनो. मिथुन राशीचा स्वामी बुध हा मिथुन राशीच्या षष्ठ स्थानामध्ये संपूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये भ्रमण करणार आहे आणि खास महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिनांक 26 तारखेला हा जो बुध आहे हा वक्री होणार आहे. षष्ठ जे स्थान आहे किंवा 6वं जे स्थान आहे ते रोग आणि शत्रूचं स्थान समजलं जातं. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो तुमच्या राशीच्या व्यय स्थानात गुरूचं भ्रमण आहे, ज्याला आपण 12वा गुरु सुद्धा म्हणतो. हे तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असेल. मात्र इथे एक गोष्ट चांगली आहे की नोव्हेंबर महिन्यामध्येच जो शनी आहे, हा शनी तुमच्या भाग्यस्थानामध्ये 15-16 तारखेनंतर मार्गस्थ सुद्धा होणार आहे, जो की गेल्या 4-5 महिन्यापासून वक्री होता. हे ग्रह आणि इतरही जे ग्रह आहेत, त्याचे सर्वांचे प्रभाव पडणार नेमके नोव्हेंबर महिन्यामध्ये मिथुन राशीवर कशा प्रकारचे असणार आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण तुमच्या मानसिक स्वास्थ्य किंवा शारीरिक स्वास्थ्य या संदर्भातली चर्चा करू. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 26 तारखेनंतर हा वक्री होणार आहे. तुमच्या षष्ठ स्थानाचा जो स्वामी आहे मंगळ, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, नीच राशीमध्ये आहे खरं तर. आणि तुमच्या षष्ठ स्थानामध्ये रवी, बुध आणि शुक्र यांची सुद्धा भ्रमण असणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो अष्टमेश आहे शनी, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा दिनांक 16 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचा विचार करायचा झाला, तर थोडंसं या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावभावनांचे कल्लोळ या महिन्यामध्ये जास्त प्रमाणात जाणवता येईल आणि असंही पाहिलं तर तुमच्या राशीचे जे मूड स्विंग आहेत, हे पटापट होत होत असतात. छोट्या-मोठ्या कारणाने तुमचे मूड जातात, परत मूड येतात. तर अशाच प्रकारच्या भावनांच्या हिंदोळ्यावर तुम्हाला जी गोष्ट आहे ती या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येईल. तर त्या संदर्भात थोडंसं पेशन्स ठेवणं, स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मानसिक स्ट्रेस, टेन्शन जरी आले, तरी काळजी करू नका. गोष्टी काही अगदी टोकाच्या होणार नाहीत. त्याच्यामुळे तसे काही टेन्शन घेऊ नका, स्ट्रेस टेन्शनखाली जाऊ नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला आरोग्याच्या संदर्भात कुठलीही मेडिकल हिस्ट्री असेल, तर त्या संदर्भातली काही लक्षणं दिसली, तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं आवश्यक ठरेल. यानंतर आपण चर्चा करू तुमचं आर्थिक स्थैर्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीच्या द्वितीय स्थानामध्ये मंगळ जो ग्रह आहे, हा संपूर्ण महिन्यामध्ये असणार आहे. त्याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. दिनांक 7 तारखेनंतर तो तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करेल. अष्टमेश जो शनी आहे, हा शनी तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. 16 तारखेनंतर तो मार्गस्थ सुद्धा होणार आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे. आणि तुमच्या राशीचा जो लाभेश आहे मंगळ, तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार. तर एकंदरीतच सांगायचं झालं, तर या महिन्यामध्ये आर्थिक बाबतीमध्ये फारसं काही काळजी करू नका. आर्थिक संदर्भात फार काही प्रॉब्लेम येणार. जर का गेल्या महिन्याची म्हणजेच ऑक्टोबर महिन्याची जर का तुलना केली, तर या महिन्यामध्ये तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे ते बरचसं व्यवस्थित राहील. फक्त एकच गोष्ट आहे, की जो की तुमचा थोडासा वीक पॉइंट सुद्धा आहे. खर्च या महिन्यात थोडे जास्त होणार. तसं पण पाहिलं तर दिवाळीचा महिना आहे, तर खर्च कधी करणार? दिवाळीत करणार नाही तर कधी करणार? एका सणाची आपण संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो आणि त्या सणामध्ये आपल्या मनोवाची किंवा आपल्याला अपेक्षेप्रमाणे आपण खर्च करतो. परंतु तुमच्या राशीमध्ये खर्च हे थोडेसे जास्त असतात. कारण मुळातच शॉपिंगची तुम्हाला भरपूर आवड असते. तर खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च होणार नाहीत याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. बाकी बाकी जर काय पाहायचं झालं, तर आर्थिक स्थैर्य तुम्हाला ह्या महिन्यामध्ये बरचसं चांगलं दिसून येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तुम्ही, तर या महिन्याच्या साधारण 10-12 तारखेनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतर गृहसौख्याबद्दल विचार करायचा झाला, तर तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, जो की तुमच्या 6व्या स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि दिनांक 26 तारखेनंतर तो वक्री होणार आहे. त्या घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टींवर मतभेद, वादविवाद वगैरे अशा गोष्टी होऊ शकतील आणि खास करून दिनांक 25-26 तारखेनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्यापेक्षा वयाने लहान ज्या व्यक्ती घरामध्ये आहेत, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर या महिन्यामध्ये खास करून कुठल्याही प्रकारच्या वास्तूच्या संदर्भातले कुठलेही निर्णय घेऊ नका. म्हणजे नवीन नवीन वास्तू घेणं, असलेल्या वास्तू विकणं. कारण गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होणं थोडंसं कठीण आहे आणि त्यामुळे थोडंसं स्ट्रेस वगैरे येऊ शकेल. यानंतर आपण चर्चा करू लव्ह लाईफ. तुमचं लव्ह लाईफ नेमकं कशा प्रकारचं असेल? जसं की तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शुक्र, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 7 तारखेनंतर तो तुमच्या सप्तमात भ्रमण करणार आहे. तुमच्या पंचमामध्ये रवी सुद्धा भ्रमण करतोय आणि 17 तारखेनंतर तो तुमच्या षष्ठ स्थानात येणार आहे. एकंदरीतच तुम्ही बघितलं असेल, जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर रिलेशनशिपमध्ये असणारी व्यक्ती बरोबर काही गेल्या महिनाभर गोष्टी काही ठीक नव्हत्या. म्हणजे थोडेसे वादविवाद होणं, गोष्टी टोकाच्या गेल्यासारखं वाटणं, छोट्या-मोठ्या गोष्टीवरून पटकन गोष्टी मोठ्या होणं, अशा प्रकारचे काही अनुभव घेतलेले असेल. परंतु काळजी घ्या, या महिन्यामध्ये तसे काही फार मोठा त्रास होणार नाही. उलटपक्षी या महिन्याच्या साधारण 8-10 तारखेनंतर परत तुमची गाडी रुळावर येणार आहे आणि जर का तुम्हाला नवीन रिलेशनशिप करायची असेल,
तरी सुद्धा हा कालावधी बराचसा चांगला राहील. 8-10 तारखेनंतर तुम्ही या संदर्भातले निर्णय नक्की घेऊ शकता. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. म्हणजे तुमचं वैवाहिक जीवन हे नेमकं कशा प्रकारचं असेल? जसं की तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो, त्याला आपण 12वा गुरु म्हणतो. आणि तो आता वक्री सुद्धा आहे आणि तुमच्या राशीच्या द्वितीय स्थानामध्ये मंगळ सुद्धा भ्रमण करत आहे. तर इथे थोडीशी महत्त्वाची गोष्ट आहे, जर विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध या महिन्यात म्हणावे तेवढे व्यवस्थित असणार नाही. छोट्या-मोठ्या कारणाने वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला म्हणतो, अशा प्रकारचे ताणतणाव वगैरे येणं, हा प्रकार बऱ्याच प्रमाणात जाणवेल. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. याचप्रमाणे या महिन्यामध्ये वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात विचार करायचा झाला, तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे गुरु, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, वक्री आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये कामाच्या संदर्भात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात बरीचशी धावपळ करावी लागेल आणि धावपळ करूनही मनाप्रमाणे रिझल्ट येणार नाही. त्याच्यामुळे परत फ्रस्ट्रेशन येईल. म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र ते त्या ठिकाणी अशा प्रकारच्या गोष्टी होतील, वैवाहिक जीवनात पर्सनल लाईफमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी होतील आणि त्यामुळे अर्थातच तुमचं स्ट्रेस टेन्शन वाढेल. हा बुध त्यासाठी तयारच आहे. तर एकंदरीत या महिन्यामध्ये थोडंसं तुमच्या मानसिक तणावावरती थोडी भर पडू शकेल. या संदर्भात काळजी घ्या. परंतु इथे एक गोष्ट चांगली आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं, शनी हा तुमच्यासाठी उभा राहणार आहे, की जो भाग्यश आहे. भाग्य जर का तुमच्या बाजूने असेल, तर कितीही संकट आली, तर ती अगदी जवळ येतील, परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांनी ती कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही आणि तशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला या महिन्यात नक्की येईल. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. परंतु अलर्ट राहणं मात्र गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू डे टू डे लाईफमध्ये ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम असतील, हे नेमके कशा प्रकारचे येतील? जसं की दिनांक 2 तारखेला मंगळ आणि बुधाचा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभ फलदायी राहील. खास करून तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन तुम्हाला संधी येऊ शकतील. अर्थात त्यावरती निर्णय घ्यायचा की नाही हा सखोलपणे विचार करून त्या संदर्भातला तुम्ही विचार करू शकता. याचप्रमाणे या कालावधीमध्ये किंवा या आस्पेक्टमध्ये किंवा ह्या योगामुळे तुम्हाला काही चांगली इन्व्हेस्टमेंटच्या संधी येऊ शकतील, काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 4 तारखेला रवी आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे तुमच्या पंचम आणि भाग्यस्थानामधून. हा जो योग आहे तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी राहील. भाग्याची साथ तुम्हाला चांगली लाभेल. जी कामे हाती घ्याल ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. या वेळेमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. देवधर्म करणं, यात्रा करणं किंवा पिकनिकसाठी बाहेर जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येतील. संततीबरोबरचे संबंध सुद्धा अतिशय चांगले राहतील. एकंदरीत हा जो कालावधी आहे, कालावधी तुमचं जे मानसिकता आहे ती अतिशय चांगली दिसून येईल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत दिनांक 12 तारखेला शनी आणि बुधाचा केंद्र योग होणार आहे. शनी जो की तुमच्या भाग्यस्थानात वक्री आहे, त्याबरोबर बुध जो तुमच्या षष्ठ स्थानात असणार आहे, दोघांचा केंद्र योग थोडंसं मानसिक तणावामध्ये वाढ करू शकेल. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं या दरम्यान करू नका किंवा महत्त्वाचं म्हणजे निर्णय या दरम्यान घेऊ नका. थोडंसं तुम्ही प्रेशर खाली असणार आहात. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला हर्षल आणि रवीचा प्रतियोग होणार आहे. हर्षल जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या षष्ठात भ्रमण करेल. दोघांचा प्रतियोग थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. म्हणजेच लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं, शारीरिक दुखापतींच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान होतील. अगदी काही टोकाचा तसा विचार करू नका. परंतु काळजी घ्या आणि कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या दशमात भ्रमण करतोय, जो रवी तुमच्या षष्ठात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा असणार आहे. म्हणजे कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. काही नवनवीन आयडियाज तुमच्या मनात येऊ शकतील, ज्या की भविष्य काळामध्ये तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहेत. अंतःप्रेरणा येऊ शकतील, काही इंट्युशन येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. भविष्यात ते तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक ह्या महिन्यामध्ये खास करून 2 अमावास्या असणार आहेत. एक आहे ती 1 तारखेला लक्ष्मीपूजनाची अर्थात दिवाळीची याचप्रमाणे आणि दिनांक 30 तारखेला सुद्धा असणार आहे आणि दिनांक 15 तारखेला पौर्णिमा असणार आहे. त्रिपुरारीश पौर्णिमा आपण ज्याला म्हणतो ती असणार आहे आणि त्यावेळेस तुलसी विवाह समाप्तीचा सुद्धा दिवस आहे. अर्थात दिवाळीचे जे महत्त्वपूर्ण मुहूर्त आहेत ते कसे करायचे, कधीचे आहेत या संदर्भात आपण स्वतंत्र व्हिडिओ तयार करणारच आहोत. परंतु तुर्तास या महिन्यामध्ये 2 अमावास्या आहेत. एक 1 तारखेला, 30 तारखेला आणि 15 तारखेला असणारी पौर्णिमा. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय या दरम्यान अजिबात घेऊ नका, की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल किंवा वादविवादात जाणं किंवा भांडण-तंटे वगैरे अशा गोष्टी करू नका. जरी लक्ष्मीपूजनाचा दिवस असला तरी सुद्धा अमावास्या आहे हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, हे होतं मिथुन राशीचं
नोव्हेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ.